इन्स्टा रीलमधून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा, परीक्षा सुधारणांसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना, पेपरफुटी रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना, परीक्षांच्या सुधारणेसाठी सरकारचं मोठं पाऊल, इन्फोसिसचे नंदन निलेकणी टास्क फोर्सचे अध्यक्ष. पेपरफुटी सुधारणा विधेयक आज लोकसभेत सादर होणार. मंत्री जितेंद्र सिंह विधेयक लोकसभागृहात मांडणार. नवीन विधेयकात 10 वर्षांच्या तुरुंगवासाची आणि 10 कोटी रुपयांच्या दंडाची तरतूद. तर सरकार आज सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर करणार. एमपीएससीच्या वतीनं घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा अहिल्यानगरमधल्या ऋषिकेश गांगुर्डे यांचा आरोप. यावर्षी 22 मार्चला झालेल्या परीक्षेचे प्रश्न 2 दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपवर उपलब्ध झाल्याचा ऋषिकेश यांचा आरोप. तर या प्रकरणी गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी. पेपर 20 मार्च 2026 म्हणजे 2 दिवस अगोदरच काही उमेदवारांकडे व्हॉट्सअॅपद्वारे आली होती. त्यामध्ये असं सांगण्यात आलेले आहे चॅटिंगमध्ये की तुम्ही 78 ते 80 क्वेश्चन बरोबर लिहा, 10-12 क्वेश्चन चुकीचं लिहा. आणि आपण जे ते 200 क्वेश्चनपैकी त्यातील 90 क्वेश्चन त्याचे ऑप्शनसुद्धा सेम आलेले आहेत आपल्या मेन क्वेश्चन परीक्षेमध्ये. रायगड जिल्ह्यातल्या महाड शहरातल्या ऐतिहासिक चवदार तळ्याचं पाणी होणार शुद्ध. अमृतसरमधल्या सुवर्ण मंदिर तलावाच्या धर्तीवर ओझोनचा वापर करून चवदार तळ्याचं पाणी शुद्ध केलं जाणार आणि त्यासाठी यंत्रणा बसवण्याचं काम सुरू. यामुळे इथे येणाऱ्या अनुयायांना उपलब्ध होणार शुद्ध पाणी. साधारणपणे 40% काम पूर्ण झालं. जसं हे पॉइंटिंगचं पूर्ण काम झालेलं आहे. जे ब्रिजचं काम चालू आहे, 2 ब्रिजचं, म्हणजे तिकडून असं लोक येणार आणि इकडून राऊंड ते युटर्न मारून रिटर्न जाणार. असं ब्रिजचं ते आता स्लॅब ठोकायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर मग गटरचं काम चालू होणार. त्याच्यानंतर CC रोडचं काम चालू होणार आणि पाण्यामध्ये फाउंटन लावणार आहे. 100 फूटचं फाउंटन लावणार आहे. म्युझिकल फाउंटन आहे ते. साधारणतः किती गाळ उपसा झाला आणि त्याच्यामुळे गाळ भरपूर गाळ काढला. पूर्ण म्हणजे कमीत कमी 5-6 हजार ट्रक गाळ काढला. मेन आपण ओझोनायझेशन विथ फिल्ट्रेशन प्लांट विथ नॅनो बबल आपण या इथं टेक्नॉलॉजी वापरत आहे. सर्वात पहिले आपण या इथलं पाणी आहे ते सबमर्सिबल कंपनी आपल्या फिल्टर प्लांटला देणार आहे. फिल्टर प्लांटमधलं जे आउटपुट होणार आहे एका टाकीमध्ये जाऊन तिथं ओझोनायझेशन होणार आहे. पाण्याची जी लेवल आहे ती पिण्याच्या योग्यता पाणी आपलं हे होणार आहे. त्याचं TDS नॉर्मल आपलं जे पाणी असतं एक पोर्टेबल वॉटरच्या आसपास मिळेल आपल्याला. सर आपला फरवरी एंडपर्यंत आपलं कंप्लीट होण्याचं हे आहे मार्च 27मध्ये. उद्धव ठाकरेंचाच वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त नुकत्याच शिंदेंसोबत गेलेले खासदार संजय जाधव यांनी दिल्या शुभेच्छा. समाज माध्यमांवर शुभेच्छांचे पोस्ट टाकत उद्धव ठाकरेंना शुभेच्छा. मुंबईत एनसीबीने जप्त केले तब्बल 5 कोटींचा 11 किलो एफेड्रिन. न्यूझीलंडकडे जाणारी 3 पार्सल एनसीबीने घेतली ताब्यात. पार्सलची तपासणी केली असता एफेड्रिनची तस्करी सुरू असल्याचं उघड. बुलढाण्यात 15 कोटीच्या कर्जाचा आमिष दाखवून 45 लाखांची फसवणूक. मलकापूर औद्योगिक क्षेत्रातील एक्वा डायनॅमिक एनर्जी कंपनीकडून पोलिसात तक्रार दाखल. 45 लाख रुपये देऊनही कर्ज मंजूर केलं नाही तर दिलेली रक्कम परत मागितली असता उडवाउडवीची उत्तरं दिल्याचाही प्रकार. नाशिकमधल्या सटाण्यातल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि आत्महत्या प्रकरणी आरोपी सुनील जाधवला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा. नोव्हेंबर 2019ला 13 वर्षीय पीडितेनं लैंगिक अत्याचाराला कंटाळून केली होती आत्महत्या. अमरावतीच्या मेळघाटातील आश्रमशाळांमधील विषबाधा प्रकरणातील सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याची माहिती. टिटंबा आश्रमशाळेतील मुख्याध्यापक आणि अधीक्षकावर निलंबनाची कारवाई. 24 तासात 4 आश्रमशाळांमध्ये निकृष्ट जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा घाटमाथ्यावर आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर 30 जुलैनंतर पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता. ऑगस्टच्या सुरुवातीपर्यंतही मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता कमी. गुजरातच्या बनासकांठामध्ये विठोदर गावातील रस्त्याचा भाग खचला. अपघाताचा धोका वाढल्यानं नागरिकांचा अडचणींशी सामना. प्रशासनानं तातडीनं लक्ष देण्याची मागणी. आसामच्या जोरहाटमध्ये पावसामुळे मोठं नुकसान. पुराचं पाणी ओसरल्यानंतर नुकसानीची भयानक दृश्य समोर. अनेक भागांमध्ये अजूनही पाणी तर पुरात आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू. सततच्या पावसामुळे श्रीनगरमधल्या झेलम नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासन चिंतित. सुरक्षा यंत्रणाही तैनात. सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा.
भंडाऱ्यामध्ये कॅनलच्या छोट्या पाईपमुळे 60 हेक्टर शेती पाण्याखाली. कॅनलवर मोठा पूल न बांधता छोटे सिमेंट पाईप टाकल्यामुळे कॅनल ओव्हरफ्लो होऊन शेती पाण्याखाली. तर पावसाळा संपल्यावर दुरुस्ती करणार लघु पाटबंधारे विभागाचं स्पष्टीकरण. नांदणी मठातील माधुरी हत्तीणीसाठी कोल्हापुरात उद्या लाक्षणिक उपोषण. 13 सप्टेंबरच्या आधी माधुरी हत्तीण नांदणी मठात आली पाहिजे, अन्यथा पुन्हा एकदा जन आंदोलन. माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. मला हाय पॉवर कमिटी आणि राज्य सरकार आणि सगळ्या यंत्रणांना एवढाच इशारा द्यायचा आहे, 13 सप्टेंबरच्या आत माधुरी हत्तीण आम्हाला नांदणी मठामध्ये पाहिजे. नसले तर मग जे जनआंदोलन मागच्या वर्षी झालं त्याच्यापेक्षा मोठं झाल्याशिवाय राहणार नाही. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराचं महाद्वार भाविकांसाठी 29 जुलैपर्यंत बंद राहणार. दर्शनासाठी बिडकस पायऱ्यांवरून मंदिरात सोडण्यात येईल. पौर्णिमा तसंच सलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर गर्दीत वाढ होणार असल्यानं मंदिर संस्थांचा निर्णय. गिरणी कामगारांसाठी महामुंबईत घरांचा शोध. म्हाडानं विकासकांकडून निविदा मागवल्या. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाचं पाऊल. बोरिवली, ठाणे, मीरा भाईंदर आणि उलवे येथील घरांसाठी विकासकांकडून स्वारस्य निविदा मागवल्या. गणेशोत्सवासाठी कोकणात 248 जादा ट्रेन. मध्य रेल्वेकडून गणपती स्पेशल गाड्यांची यादी जाहीर. CSMT, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दिवा येथून चिपळूण, रत्नागिरी आणि सावंतवाडीपर्यंत विशेष गाड्या धावणार. विमानतळ, रेल्वे स्थानक आणि रुग्णालयासाठी स्वीकारलेली फेरी चालकांना रद्द केल्यास दंड. रक्कम थेट प्रवाशाच्या ॲप खात्यात. ओला, उबेर सारख्या खासगी ॲप आधारित टॅक्सी सेवांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार. नागपूरमधील विदर्भ साहित्य संघाच्या इमारतीची जागा सरकारला हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. संस्थेसाठी 2 एकर जागा तसेच 50 कोटी रुपये फिक्स डिपॉझिट देण्याचा प्रस्तावही सादर. तर चर्चेविनाच मोठा निर्णय घेतल्याची काही सदस्यांची टीका. साताऱ्याच्या कोरेगावमधल्या तळवडे गावामध्ये बेंदूर सणानिमित्त बैलांवर साकारलं जंतर मंतरवरील आंदोलन. सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न. उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. ग्लासगो इथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचं 4थं पदक. वेटलिफ्टिंगमध्ये पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताच्या राजा मुथुपंडीनं पटकावलं रौप्य पदक. 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशा 4 पदकांसह पदक तालिकेत भारत 8व्या स्थानी.